नमस्कार. आज आपण भट्टीसारखे एकदम परफेक्ट असे खारे शेंगदाणे घरच्या घरी बनवणार आहोत. फक्त कुकरची एक शिट्टी काढून घ्यायची आहे आणि एकदम परफेक्ट असे खारे शेंगदाणे घरच्या घरी आपण बनवणार आहोत. तेही ढीगभर मीठामध्ये न भाजता आणि वाळूचाही वापर न करता. खूप परफेक्ट रेसिपी आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. आणि इथे शेंगदाणे बघू शकता एकदम भट्टीसारखे क्रिस्पी असे झालेले आहेत. चला तर आपण वेळ न करता रेसिपीला लगेच सुरुवात करूया. तर खारे शेंगदाणे बनवण्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी शेंगदाणे घेतले आहेत. हे घुंगरू शेंगदाणे आहेत. जे चॉकलेटी असतात ते घेतले तरीसुद्धा चालेल. तर जे अवेलेबल तुमच्याकडे असतील ते तुम्ही घेऊ शकता. नंतर कुकर घेतला आहे, त्याच्यात शेंगदाणे घातले आहेत आणि पाणी घालायचं आहे. जेवढे शेंगदाणे तेवढं पाणी घालायचं किंवा मग शेंगदाणे बुडेपर्यंत घातलं तरीसुद्धा चालेल. आणि नंतर आता याच्यात मीठ घालायचं आहे. तर एक बाऊल, छोटा बाऊल एवढे शेंगदाणे होते, तर त्यासाठी 2 टेबलस्पून एवढं मीठ पुरेसं आहे. म्हणजे शेंगदाणे आपले व्यवस्थित खारे होतात. आता झाकण लावून याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे. जास्त शिट्ट्या करत बसायचं नाही, नाहीतर शेंगदाणे जास्त शिजले जातील. फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे. एक शिट्टी झाल्यानंतर इथे मी झाकण काढलं आहे. तर बघू शकता पाण्याचा कलर बदललेला आहे. आता हे शेंगदाणे आपल्याला चाळणीमध्ये नितळत ठेवायचे आहे. तर इथे एक बाऊल घेतला आहे, त्याच्यावरती चाळण ठेवून शेंगदाणे त्याच्यात टाकले आहेत. चाळणीमध्ये व्यवस्थित 5 मिनिटे आपल्याला हे असेच नितळून घ्यायचे आहेत. तर इथे चाळणीमध्ये मी शेंगदाणे नितळायला ठेवले होते 5 मिनिट. नंतर एक सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हे आपल्याला पसरवून घ्यायचे आहे. आणखी थोडेसे कोरडे करायचे आहेत. जास्तही कोरडे करायचे नाही, त्याच्यात थोडासा ओलावा राहायला पाहिजे. फक्त वरून शेंगदाण्याला जे पाणी लागलं आहे ते व्यवस्थित वाळलं गेलं पाहिजे अशा पद्धतीत. तर इथे 5 मिनिटानंतर बघू शकता शेंगदाणे आपले व्यवस्थित असे कोरडे झालेले आहेत. त्याच्यात थोडा ओलावा आहे, परंतु वरून व्यवस्थित कोरडे झालेले आहेत. अशा पद्धतीचे फॅनखाली सुद्धा तुम्ही 5 मिनिट ठेवलं तरीसुद्धा चालतं. तर इथे नंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे आणि फक्त अर्धी वाटीच, छोटी वाटी आहे, एवढंच मी याच्यात मीठ घातलं आहे. जास्त कढई भरून मीठ अजिबात वापरायची गरज नाही. मीठ व्यवस्थित गरम करायचं आहे आणि याच्यात आता शेंगदाणे घालायचे आहेत. तर 2 बॅचमध्ये मी हे करत आहे, म्हणजे कमी मिठात आपले हे व्यवस्थित शेंगदाणे तयार होतात. आणि सतत या पद्धतीने हलवत राहायचं आहे. तर अर्धे शेंगदाणे मी याच्यात घातले आहेत, अर्धे नंतर करणार आहे. 2 बॅचमध्ये मी हे करत आहे. सुरुवातीला गॅस मिडियम ठेवला होता व नंतर बारीक केलेला आहे. शेंगदाणे छान क्रिस्पी व्हायला 5 ते 7 मिनिटे लागतात. फक्त सतत आपल्याला याला अशा पद्धतीने मिठात हलवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे थोडेसे झाले आहेत, परंतु पूर्णपणे अजून झालेले नाही. शेंगदाण्याची वरची साल थोडीशी निघायला सुरुवात झाली की समजायचं शेंगदाणे आपले व्यवस्थित झालेले आहेत. तर इथे बघू शकता अशा पद्धतीचे काही शेंगदाणे या पद्धतीने फुटायला सुरुवात होते किंवा वरची साल निघायला सुरुवात होते. नंतर शेंगदाणे या पद्धतीने दुसऱ्या चाळणीत टाकायचे आहे आणि मीठ व्यवस्थित याच्यातील चाळून घ्यायचं आहे व प्लेटमध्ये हे पूर्णपणे थंड करायला ठेवायचे आहेत. तर एक बॅच बनवून झाली आहे, दुसरीसुद्धा मी अशाच पद्धतीने बनवून घेते. इथे प्लेटमध्ये मी थंड करून घेतले आहेत. शेंगदाणे बघू शकता एकदम परफेक्ट असे भट्टीसारखे दिसत आहेत. फक्त कुकरच्या एक शिट्टीत आणि ढीगभर मीठ न वापरता हे एकदम परफेक्ट असे खारे शेंगदाणे तयार झाले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.